नमस्कार. गुरुकुल योगी क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे तो पुढचा घटक म्हणजेच अपूर्णांक. तर या ठिकाणी जो अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात. एक व्यावहारिक अपूर्णांक आणि दुसरा दशांश अपूर्णांक. व्यावहारिक अपूर्णांकामध्ये असा अपूर्णांक येतो जो अपूर्णांक अंश आणि छेदाच्या स्वरूपात असतो. म्हणजे उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर या ठिकाणी समजा मी म्हटलं 5/3 हा आहे आपला व्यावहारिक अपूर्णांक. म्हणजे त्या ठिकाणी फक्त अंश आणि छेदाच्या स्वरूपात आलेले अपूर्णांक हे असतात तुमचे व्यावहारिक अपूर्णांक. आणि दशांश अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाला 10ने किंवा 100ने किंवा 1000ने भागलेले असते. म्हणजे उदाहरणार्थ 3/10 जर आपण पाहिलं तर याला जर आपण 10ने भाग घालवला तर 0.3 हे आपलं उत्तर येत असतं. म्हणजेच तुम्ही असंही म्हणू शकता ज्या अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हाचा वापर झालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक सुद्धा म्हणू शकता. मग आपल्याला या अपूर्णांक या घटकामध्ये संपूर्ण 10 प्रश्न घ्यायचे आहेत. त्या 10 प्रश्नांमध्ये काही प्रश्न हे तुमचे दशांश अपूर्णांकाचे आहेत आणि काही प्रश्न हे आपले व्यावहारिक अपूर्णांकाचे आहेत. चला तर बघूया एकदम सोपे परंतु काही जणांना अवघड वाटणारे आणि टीईटी या परीक्षेला निश्चितच त्या पद्धतीचे प्रश्न येणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. चला तर बघूया. या ठिकाणी आपण पहिल्याच प्रश्नाकडे जाऊया. चला पहिला प्रश्न काय बघा. खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या. आता या ठिकाणी तुम्हाला 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यामधल्या अशा जोड्या पाहिजेत ज्याचं रूपांतर तुम्हाला योग्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता पहिला अ जो आहे त्यामध्ये म्हणलंय की 7.25 बरोबर 31/4. आता 7.25 या लिहिण्याच्या 2 ते 3 पद्धती आहेत. 7.25 आपण कसं लिहू शकतो तर 7.25 जर दशांश चिन्हामध्ये लिहायचं झालं तर आपण लिहू शकतो 7.75. जर पूर्णांक युक्त अपूर्णांकात लिहायचं झालं तर ते लिहू शकतो 7 पूर्णांक. आता पाऊण म्हणजेच 7 पूर्ण असणार आहेत आणि पाऊण वरती भाग असणार आहे. तर 7.25 म्हणजे काय हे समजून घ्या. 7.25 म्हणजे 8 ला पाव भाग कमी. म्हणून जर आपण पाव अर्धा पाऊण बघितला तर पाव म्हणजे असतं 1/4, अर्धा म्हणजे असतं 1/2 आणि पाऊण म्हणजे असतं 3/4. म्हणून या ठिकाणी 7.3/4 याचा पण अर्थ तुमचा 7.25 होऊ शकतो. परंतु या ठिकाणी त्यांनी दिले 31/4. तर आता ही तर महत्वाची कन्सेप्ट काय. जर तुम्ही या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं जर अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं तर काय येईल बघा. 7×4 = 28, 28 आणि 3 31, 31/4. म्हणजेच तुम्हाला हा जो अपूर्णांक आहे तो दिलेला आहे व्यावहारिक म्हणजेच अंशाधिक अपूर्णांकामध्ये. म्हणून 7.25 हे असं लिहिणं योग्य आहे. 12.5 आता या ठिकाणी 1250/100 दिलेलं आहे. जर तुम्ही याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं आपण पाहिलंय दशांश अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद 10, 100, 1000, 10,000 असा वाढत जातो तो म्हणजे अपूर्णांक असतो दशांश अपूर्णांक. मग प्रत्यक्षपणे जर आपण याचं जर रूपांतर दशांश अपूर्णांकात केलं तर पहा या शून्याला हा शून्य कट होईल आणि हा 10 भागतोय. म्हणजे या ठिकाणी जो पॉइंट असणार आहे तो येणार आहे या ठिकाणी. म्हणून 12.5. मग 12.5 म्हणजेच काय असतंय 12.5 किंवा त्यालाच तुम्ही म्हणू शकता 12.1/2. म्हणून हे पण विधान योग्य. पाहूयात क हे विधान काय 28.25. आता या ठिकाणी त्यांनी दिले 28.025. तर आपल्याला पाहायचंय 28.25 म्हणजेच 28 पूर्ण असणार आहेत आणि 1.25 म्हटलंय म्हणून वरती पाव भाग. मग 28 पॉइंट पाव म्हणजे काय असतंय जसं 1/4, 1/2, 3/4
हे आपण व्यवहारी अपूर्णांकामधलं पाव अर्धा पाहून बघितलं. याच रूपांतर जर दशांश मध्ये केलं तर पाव याचा अर्थ या ठिकाणी असतो 0.25. म्हणजे याच रूपांतर दशांश मध्ये करा. 1/2 याचा अर्थ असतो 0.5 किंवा 0.50 आणि 3/4 याचाच अर्थ असतो 0.75. मग या ठिकाणी तुम्हाला 28.25 म्हटलंय म्हणजे 28 पूर्ण आणि वरती पाव भाग म्हणजे 0.25 यात मिळवावं लागेल. मग 28.25 असायला पाहिजे होतं, म्हणून हे विधान चुकीचं आहे. चला ड काय म्हणतंय. ड या ठिकाणी तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर हे व्यावहारिक म्हणजेच अंशाधिक अपूर्णांकामध्ये केलेलं आहे. तर पहा, जर तुम्ही या पद्धतीचं रूपांतर जर करून पाहिलं तर 10 येणार 50, 50 अधिक 3 53 म्हणजे 53/5 यायला पाहिजे होतं, परंतु इथं 103/5 दिलेलं आहे म्हणून हे पण विधान चुकीचं आहे. म्हणून आपलं अ आणि ब फक्त बरोबर आहे. असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. फक्त अ व ब योग्य, म्हणून याचं उत्तर हे येतं. चला हे समजलं असेल तर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. चला बघा काय म्हटलंय. योगेशने मोटारसायकलने, ओके मोटारसायकल आहे, ताशी 45 किमी वेगाने काही वेळात 270 किमी अंतर प्रवास करतो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, 45 किमी वेग आहे त्याच्या गाडीचा आणि त्याने अंतर पार केलंय 270 किलोमीटर आणि काही वेळात केलंय. ओके, मग काय म्हटलंय, सायकलचा ताशी वेग पूर्वीच्या 2/9 पटीने वाढवला. ओके, म्हणजेच तो जो सायकलने जात आहे त्याने पूर्वीच्या वेगापेक्षा जो वेग आहे तो 2/9 पटीने वाढवलेला आहे, 2/9 पटीने. ओके, काय अडचण नसावी. तर तो तेवढ्याच वेळात किती किलोमीटर प्रवास करेल. म्हणजे आता सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट काय आहे, तर योगेशने मोटरसायकलने ताशी 45 किमी वेगाने ती मोटरसायकल चालवलेली, नंतर 270 किलोमीटर अंतर गेलाय. मग आपल्याला माहित आहे जर 270 किलोमीटर अंतर गेलाय, जर वेग तुमचा 45 असेल तर निश्चितच आपण वेळ काढू शकतो. मग काय करावं लागेल, 270 भागिले 45 करा. 45चा पाडा येणं इथं आवश्यक आहे का, नाही, तर या ठिकाणी वापरा कसोट्या. जर 9 ने भाग घालवला तर 9×5 45, 9×3 27 आणि 0. 5 ने घालवला 5×5 5×6 30. म्हणजेच याचा अर्थ 6 तास वेळ त्या ठिकाणी गेलेला असेल. मग आपल्याला त्यांनी असं म्हटलंय, काय म्हटलंय की जो त्या गाडीचा ताशी वेग आहे, ताशी वेग पूर्वीच्या 2/9 पटीने वाढवला. म्हणजे पूर्वी 45 किमी वेगाने गाडी जात होती, आता त्याच्या 2/9 पटीने वाढवा. म्हणजेच 45चा 2/9 काढा. 9×5 45, 5×2 10. म्हणजे निश्चितच 10 किमीने वेग वाढवावा लागेल. पूर्वी किती वेग होता तुमचा 45, मग आता 10 ने वाढवला किती होईल 55. मग त्यांनी काय म्हणलंय, तर तेवढ्याच वेळात वेळ किती 6 तास. मग तुम्हाला जायचंय किती वेगाने 55, तर तेवढ्याच वेळात तो किती अंतर पार करेल. म्हणजे यांचा करा गुणाकार. तर 55 गुणिले जर 6 केलं तुम्ही, 6×5 हातच्याले 3, 6×5 3 33, 330 किलोमीटर अंतर जाणं अनिवार्य राहील बघा. म्हणजे एवढी लांब गाडी जाणार आहे. चला हे समजलं असेल तर पुढचा प्रश्न पाहूयात. चला बघूयात पुढचा प्रश्न. तर प्रश्न काय आहे बघा, रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. ओके, आणि काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा काढावं लागेल की तिने वाचलेली पानं किती आहेत. म्हणजे रवीनाने मराठीचं पुस्तक वाचलंय त्याच्यापैकी 3/4 भाग पानं त्या ठिकाणी वाचलेली आहेत. म्हणजेच 3x/4 भाग तिने जर वाचलेला असेल, म्हणजे 4 पैकी 3 भाग वाचलेला आहे, तर वाचायची शिल्लक राहिलेली किती असतील, 4 भागापैकी 1 भाग म्हणजेच 1x भाग वाचायचा राहिलेला असेल. मग
तुम्हाला या ठिकाणी 3/4 भाग पाने वाचून पानं अजून किती आहेत तर बघा या ठिकाणी 17 पानं आणि ही 28 पानं म्हणजे 3/4 भाग वाचून 45 पानं आहेत वरती. ओके, त्यातली 17 वाचलंय असं म्हणलंय त्यांनी आणि 28 वाचायची शिल्लक आहेत म्हणजे 45 पानं आहेत. म्हणजे जर 3/4 भाग वाचलेला आहे आणि 1/4 भाग वाचायचा राहिलाय 1/4 म्हणजेच या ठिकाणी किती येईल 45. म्हणून x/4 बरोबर येईल 45. x ला हे भागतय तिकडे जाऊन जर गुणलं 4 तर तुमचं उत्तर येईल 180. म्हणजेच मराठीच्या पुस्तकाला एकूण पानं असतील 180. आता पुढे आपल्याला काढावं लागतील इतिहासाच्या पुस्तकाची पानं. मग जर 3/5 भाग आता एकूण किती पानं आहे ती आपल्याला माहित नाही ती आपण x मानली तर त्या ठिकाणी मग 3x/5 भाग वाचलेला असेल बघा 3x/5 भाग का एकूण पानं जर x मानली तर 3x/5 भाग वाचलेला असेल. मग उरलेला भाग किती असेल मग जर समजा 5 पैकी 3x भाग वाचलेला आहे तर 5 पैकी 2x भाग त्या ठिकाणी वाचायचा राहिलेला असेल म्हणजे 5 पैकी 2x भाग त्या ठिकाणी वाचायचा राहिलाय. म्हणजेच 3/5 भाग वाचल्यानंतर पानं अजून किती येते 20 आणि ही 26 46 म्हणजेच 2x/5 म्हणजे ही राहिलेली पानं आहेत बरोबर किती असेल 46. मग 5 या ठिकाणी भागतय तिकडे जाऊन गुणल 2 तिथं गुणतय तिकडे जाऊन भागल म्हणजे 46 गुणिले 5 भागिले जर 2 केलं तर या ठिकाणी 23 चा भाग जाईल आणि 23 चा 5 येईल 115. ही झाली इतिहासाच्या पुस्तकाची पानं. ही झाली तुमच्या मराठीच्या पुस्तकाची पानं. आणि त्यांनी म्हणले काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त पानं आहेत रवीनाच्या पुस्तकाला. म्हणून 180 मधून जर तुम्ही 115 जर वजा केलं तर या ठिकाणी 65 पानं त्यामध्ये फरक असेल बघा. म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर. चला बघूयात पुढचा प्रश्न. बघा एक मनुष्य आपल्या पगाराच्या 2/5 रक्कम घरभाडे भरतो तसेच पगाराच्या 3/8 रक्कम किराणा मालावर खर्च करतो व पगाराच्या 1/5 रक्कम इतर बाबींवरती खर्च करतो आणि त्याच्याकडे शेवटी 1000 रुपये शिल्लक राहतात तर तो मनुष्य किती रुपये घरभाडे भरतो म्हटले. आपल्याला त्या मनुष्याचा एकूण पगार सगळ्यात पहिल्यांदा काढणं महत्वाचं आहे. मग एकूण पगार आपल्याला माहित नाही तो आपण मानू x हा मानला आपण एकूण पगार. ओके, आता त्यापैकी त्यांनी खर्च किती केलाय पाहूया. पहिल्यांदा 2/5 रक्कम घरभाड्यावरती केलेला आहे खर्च म्हणजे 2x/5 म्हणू आपण अधिक नंतर 3/8 म्हणजे 3x/8 रक्कम त्यांनी कशासाठी खर्च केलेली किराणा मालावरती. नंतर अजून खर्च कशावरती केलाय इतर बाबीवरती खर्च केलाय किती 1/5 म्हणजेच 1x/5 म्हणजेच आपण 1/5 लिहू शकतो म्हणजेच ह्याचा सहगुणक असतोय 1. मग यांचा जर तुम्ही लसावी काढला तर तो येईल 40. एकदम सोपं आहे. मग 5 ला कितने गुणल्यानंतर 40 येतं 5 गुणिले 8 करावं लागेल म्हणून इथं पण गुणिले 8 करा 8 दुने 16x अधिक 8 ला कितने गुणल्यावर 40 5 ने म्हणून वर अंशाला पण 5 ने गुणा 5 ते 15x येईल अधिक 40 ला म्हणजे 40 येण्यासाठी या 5 ला 8 ने गुणावं लागेल म्हणून 8 ने वरती गुणल्यावर 8x येईल. मग आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 16x 15x आणि 8x हा एकूण झालेला खर्च आहे किती पैकी 40 पैकी. म्हणजे जर 40 भाग असतील तर त्यातले 16 15 आणि 8 भाग या ठिकाणी त्याने खर्च केलेला आहे. म्हणजे एकूण खर्च बघा बरं किती भागांचा झाला 16 15 आणि 8 यांची जर बेरीज केली तर ह्यांची येईल 31 31 आणि 8 39 म्हणजे 39x/40 हा झाला एकूण खर्च. म्हणजे 40 भाग असतील त्यातले 39 भाग त्या ठिकाणी त्यांनी खर्च केलेला आहे. मग राहिला किती भाग 40 पैकी एकच भाग राहिला ना पूर्ण होण्यासाठी म्हणून 40 पैकी एक भाग म्हणजे 1x भाग या ठिकाणी राहिलेला आहे. मग त्याची तर आपल्याला व्हॅल्यू त्यांनी दिली किती रुपये 1000 रुपये शिल्लक राहतात म्हणजे 40 पैकी 1x भाग शिल्लक राहतोय आणि त्यासाठी तीच रक्कम म्हणजे 1000 आहे बघा 1000. मग आपल्याला या ठिकाणी 1x ला 40 भागतय तिकडे जाऊन निश्चितच गुणल x ची व्हॅल्यू आली
40,000 येईल बघा. 40 जर 1000 ला गुणल्यावरती मग एक्स आपण मानला होता. एकूण पगार आला तुमचा 40,000 रुपये. तर तुम्ही काहीही काढू शकता जर तुम्ही त्यांचा एकूण पगार काढला तर. मग या ठिकाणी तुम्हाला विचारलंय किती रुपये घर भाडे भरतो. मग 40,000 एकूण पगार आहे, त्याच्यापैकी घर भाडं भरण्यासाठी 2/5 रक्कम खर्च करतोय. मग 2/5 जर केलं 5 40, 8,000 गुणिले जर 2 केलं 16,000 रुपये या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला एकदम सोपा प्रश्न आहे, जास्त काय डोकं लावायचं नाही या प्रश्नासाठी. जर दरम्यानचा अपूर्णांक कधीही विचारू द्या, कधी पण, तर सगळ्यात पहिल्यांदा करायचं काय बघा. डायरेक्ट तुम्ही 7/13 आणि 15/26 दिले. सगळ्यात पहिल्यांदा वापरायचं काय, तर डायरेक्ट अंशांची बेरीज करा. 15 आणि 7 येईल 22 आणि छेदाची बेरीज करा. यांची बेरीज येईल 39. 22/39 पर्याय आहे का, आहे. पर्याय क्रमांक 3 हे झालं याचं डायरेक्ट आन्सर. मग जर कधी कधी पर्याय जर नसेल, म्हणजे 22/39 पर्याय नसेल, तर करायचं काय, तर असं करावं लागेल. 13 ने 7 ला भागावं लागेल आणि 15 ला 26 ने भागावं लागेल. ह्याचं पॉइंट मध्ये काय येतंय आणि याचं पण पॉइंट मध्ये काय येतंय बघावे लागेल. तसंच पर्यायांना पण भाग घालवावा लागेल आणि भाग घालून मग तो कोणता अपूर्णांक त्या दरम्यान बसेल हे आपल्याला काढावं लागेल. पण सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रश्नाला दरम्यानचा अपूर्णांक आला तर करायचं काय, हे खूप महत्वाचं आहे. पहिल्यांदाच तुम्ही डायरेक्ट अंशाची छेदाची बेरीज करा. जर नाही आलं तर ती पुढचा प्रश्न आहे. ओके, चला बघूया पुढचा प्रश्न. बघा इथं 3/7 आहे आणि या पण ठिकाणी 3/7 आहे. आता काय आहे प्रश्न, 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 6 येईल. आता या ठिकाणी थोडस डोकं चालवा. 3/7 अधिक 3/7 अधिक 3/7 असं लिहून बेरीज करायची का, तर नाही. थोडं डोकं चालवा. जर छेद आपला समान असेल तर शेवटी बेरजेच्या छेदस्थानी आहे तोच अंक येणार. म्हणजे समजा 1/3 अधिक 1/3 अधिक 1/3 बेरीज जर तुम्ही केली तर छेद समान आहे म्हणून छेद तर 3 हा असा जितू आणि अंशांची फक्त काय होणार आहे बेरीज. मग या ठिकाणी पण अंशांची बेरीज या ठिकाणी येईल किती आपल्याला थोड्या वेळ माहित नाही, पण उत्तर ह्याच माहिती नाही येतंय 6. मग याचा अर्थ काय, ह्या 7 ने हिथं कशाला भागल्यानंतर 6 येईल, तर त्या ठिकाणी 42 पाहिजे बघा. ओके, मग 42 येण्यासाठी हा 3/7 3/7 3/7 जर तुम्ही लिहिला तर बेरीज फक्त 3 ची होईल. मग जर 3 किती वेळा लिहावा त्यावेळेस 42 तुमचं त्या ठिकाणी येईल, तर 14 वेळा 3 जर लिहिला म्हणजे 3/7 अधिक 3/7 अधिक 3/7 असं तुम्हाला लिहावं लागेल 14 वेळा. कारण छेद तर तुमचा आहे असा 7 येणार आहे, फक्त बेरीज अंशांची. मग अंशाचा 3 हा 14 वेळा जर आला तरच तिथं 42 येईल. म्हणजे मग तुमचं उत्तर 14 येईल का, तर नाही. या ठिकाणी प्रश्न काय समजून घ्या, तर किती वेळा मिळवावे. आता ऑलरेडीच 3/7 त्यांनी दिलेला आहे, पण त्यात किती वेळा मिळवावं लागेल, ती लिहिताना 14 वेळा लिहिणार आहे, पण मिळवावं लागेल 13 वेळा म्हणून उत्तर येईल 13 वेळा. या ठिकाणी जर तुम्ही पर्याय पाहिले तर 13 हा पर्याय नाहीये, परंतु याचं उत्तर 13 आहे. ठीक आहे, मिस्टेक झाली म्हणून 13 पर्याय नाहीये तुमचा, परंतु उत्तर येईल 13 वेळा. लक्षात ठेवा, पर्याय असो नसो आपल्याला कन्सेप्ट कळणं महत्वाचं आहे. कन्सेप्ट समजली असेल तर चला पाहूया पुढचा प्रश्न. चला आता या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, तर ही पदावलीचं गणित आहे आणि पदावलीच्या नियमानुसार सोडवायचे. चला तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा भागाकार करावा लागेल, नंतर गुणाकार करावा लागेल. चला तर बघूया. 7/4 अधिक 4/5. आता या ठिकाणी जो भागिले त्याच्या ऐवजी करायचा असतो गुणुले. बघा भागाकार जर कधी आला कुठं व्यावहारिक अपूर्णांकाच्या पदावलीमध्ये, तर काय करायचं, ज्या ठिकाणी भागाकार आहे त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि यांची करायची गुणाकार व्यस्त.
गुणाकार व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्याला म्हणायचं गुणाकार व्यस्त. आणि दुसरी एक कन्सेप्ट असते बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्याला म्हणायचं बेरीज व्यस्त. मग गुणाकार व्यस्त जर याची काढायची असेल 8/15ची एकदम सोपं असतं. डायरेक्ट संख्याच उलटी करा. 15/8 बघा 8/15 होतं ती डायरेक्ट उलट केलं. वजा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं 9/4 गुणुले 2/3 ही केली आपण व्यवस्थित मांडणी. आता क्रिया सगळ्यात पहिल्यांदा या करावं लागतील. चला जर याची क्रिया पाहिली तर 5×1=5 5×3=15 4×1=4 4×2=8. ओके 3/2 आला यांचा गुणाकार. याचं पाहूयात 2×2=4 3×3 3×2=6 3×3=9 म्हणजे 3/2. तर याचा गुणाकार 3/2च आणि याचा पण गुणाकार 3/2च आहे. 7/4 अधिक 3/2 वजा 3/2 निश्चितच आपल्याला माहित आहे. बेरीज करून नंतर 3/2 वजा जरी केलं तरी मला सांगा ही तर डायरेक्टच कॅन्सल होईल. म्हणून 7/4 याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. चला हे समजलं असेल तर चला पुढे बघूया. प्रश्न एकदम सोपा आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे जो छेद असतो कधी पण लक्षात ठेवा छेद म्हणजे तो भागिले असतो. भागिले म्हणजेच भागाकाराच्या भाषेमध्ये तो भाज्य असतो का भाजक. तर महत्वाची कन्सेप्ट आहे तो असतो भाजक. ओके भाजक जो आहे तो तुमचा पूर्ण संख्येत असणं गरजेचं आहे. म्हणून पूर्ण संख्या करण्यासाठी याची 2 दशांश चिन्ह उजवीकडे घालवावी लागतील म्हणजे 100ने गुणावं लागेल. वर पण 100नेच गुणा 100ने जर गुणलं तर ह्याची पण 2 दशांश चिन्ह गेली म्हणजे 250 येईल. 250/5 अधिक ह्याची 3 दशांश चिन्ह 1 2 3 3 दशांश चिन्ह पुढे जाणं म्हणजे 1000ने गुणलंय. 2 दशांश चिन्ह पुढे जाणं म्हणजे 100ने गुणलंय. 1 दशांश चिन्ह पुढे जाणं म्हणजे 10ने गुणलंय. म्हणून या ठिकाणी 1000ने गुणलंय इथं पण 1000ने म्हणजे 3 घर 1 घर घालावलं. आता पुढची घर कुठे आहे ती पुढचं अंकच नाही तर म्हणून डायरेक्ट ती 2 शून्य द्या म्हणजेच 35/5 वजा या ठिकाणी 2 घर घालवा वर 2 घर घालवा 1 घालावलं आणि पुढचं जे असेल ती असेल शून्याचं म्हणून 450/5 5×5 25 50 अधिक 5×7 35 700 वजा 5×9 45 90. चला यामधील बेरीज करा. सगळ्यात पहिल्यांदा 750 येईल वजा जर 90 केलं तर 660 हे तुमचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. चला जाऊयात पुढं. हे गणित तुम्ही 2 पद्धतीने सोडवू शकता. एक दशांश अपूर्णांकात रूपांतर करून का कारण या ठिकाणी पावर पाऊनच दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर होऊ शकतं किंवा डायरेक्ट व्यावहारिक अपूर्णांकानुसार या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक ज्या ठिकाणी दिलाय तो करा अंशाधिक मध्ये. म्हणून 1/2 अधिक 4×2=8 आणि 9/4 हे एकदम सोपे भागिले पुढे गेला 4×2=8 आणि 9/2 वजा 4×2=8 आणि 9/4. चला सगळ्यात पहिल्यांदा कंस सोडवणं. बघा भागाकारापेक्षा किंवा गुणाकारापेक्षा स्ट्रॉंग असतो कंस म्हणून कंस आधी सोडवायचा. बघा ना कंचा भागू बेव त्यातला क याचा अर्थ आहे कंस. म्हणून हा जर कंस सोडवला तर 4 येईल यांचा लसावी छेदांचा 2ला 2ने गुणावं लागेल तेव्हा 4 येईल. 1ला बी 2ने गुणा 2 वजा चिन्ह म्हणून वजा आहे असं 4×1=4 म्हणून 9×1=9 सॉरी या ठिकाणी अधिक आहे म्हणून या पण ठिकाणी अधिकच येईल. 9×2 11/4 भागिले हा जर कंस सोडवला तर या ठिकाणी यांचा पण लसावी येईल 4. तर बघा पे 2×4 म्हणून 9×2=18 वजा चिन्ह म्हणून वजा 4×1=4 म्हणून 9×1=9 18 वजा 9 किती येईल 9 म्हणजे 9/4 याचं उत्तर झालं. नंतर तुम्ही पाहिलं की 11/4 भागिले 9/4 या ठिकाणी आले तर याचं जे उत्तर आहे हे आपल्याला कसं सोडवावं लागेल. या ठिकाणी भागिले वजा नसून या ठिकाणी भागिले मग भागिले म्हणजे जास्त उलटून गुणुले मग 11/4 गुणुले 4/9 जर केलं तर ह्याला आहे कट. जर 11/9 हे आपले याचं उत्तर असेल. परंतु तुम्ही जर पर्याय पाहिले तर तशा पद्धतीचा पर्याय नाहीये.
पण याचं फायनल उत्तर आहे 11/9. पर्यायांमध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आहे टाईप करताना. ओके, असू द्या, काय अडचण नाही, पण उत्तर आहे 11/9. कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला बघा, 0.36 गुणिले 0.27 गुणिले 0.01, सगळ्याला छेद आहे 0.06 गुणिले 0.03 गुणिले 0.1. तर हे कसं सोडवायचं पहा, एकदम सोपं आहे. तर आपण पाहिलं, जो तुमचा भाजक असतो, भाजक म्हणजे भागणारा, तो कधीही पूर्ण संख्येमध्ये ठेवायचा आहे. म्हणून या ठिकाणी 2 ग्रह आपल्याला इकडे घालवावे लागतील. या पण ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 1, म्हणजेच 2 आणि 2 4 आणि 1 5 दशांश चिन्ह आपल्याला उजवीकडे जायचंय. तर खाली 5 दशांश चिन्ह उजवीकडे गेलाय तर वरती पण जावा. पहा, 1 2 2च ग्रह याला द्या, सगळ्यामध्ये वाटून टाका. या ठिकाणी 2 2 आणि 2 4 झाली आणि या ठिकाणी 1 5. कारण खाली जर 5 गेलाय तर वर पण 5च जावा आणि जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी विचार करा. म्हणून या ठिकाणी 36 पूर्ण झाला गुणिले 27 गुणिले या ठिकाणी एकच घर गेलाय म्हणून 0.01 आणि छेदस्थानी 6 गुणिले 3 गुणिले 1. 6 1 6 6 6 36 3 1 3 3 9 27 9 7 54 54 गुणिले 0.01. एकदम साधं कॅल्क्युलेशन आहे. तर 0.01 गुणिले 54 तुम्ही जर केलं तर 54 ने 1 चा गुणाकार तर 54 येणार आहे. आणि 2 ग्रह ही दशांश चिन्ह असल्यामुळे पॉइंटच्या पुढे पण 2च ग्रह येणार, म्हणजेच 2 ग्रह सोडून दशांश चिन्ह आलं 0.54. हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हा 0.54 आहे. तर आपण या ठिकाणी जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. परंतु या ठिकाणी आपले 10 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. जर आपल्याला अशाच पद्धतीचे क्वालिटीचे 10 प्रश्न दररोज पाहायचे असतील तर आपण टीईटी बॅच मध्ये, म्हणजेच आपण टीईटी वॉरियर जी बॅच सुरू केलेली आहे त्या बॅच मध्ये आपण दररोज 10 गणिताचे, 10 बुद्धिमत्ताचे, 10 मराठीचे, तसेच 10 जे तुमचं जीके ओरिएंटेड आहे म्हणजेच परिसर अभ्यास म्हणू आपण त्याला, असे आपण दररोज प्रश्न घेत आहोत. तर असेच प्रश्न पाहण्यासाठी आमच्या गुरुकुल एओके क्लासेस या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.